काम करायला पाठवा तिथं आणि फार मोठा संघर्ष झाला तुझा आणि त्या माणसाला पुन्हा मला ऑफिसमध्ये ठेवायचं होतं. मला वॉर्ड ऑफिसर तेव्हा म्हणाले, जाधव साहेब कुठले इकडे जा आणि या माणसाला जर आतमध्ये ठेवायला तयार असतील तिथं ठेवून घेतो. पण एकाही येईने त्याला होकार दिला नाही. म्हणजे इतका विरोध होता. साहेब म्हटले, बघा आता तुम्हीच सांगा ना, इतके विरोध आहेत, मी कसं काय याला आतमध्ये ऑफिसमध्ये ठेवणार. मग मी साहेबाला असं म्हणाल, एक काम करूया आपण, एक प्रयोग तर करा माझ्यासाठी साहेब, याला तुमच्याच केबिनवरती ठेवा, एक माणूस ऍड करा आणि तो माणूस जर तुमचा जवळचा निघाला नाही, तो कामात योग्य निघाला नाही, तर मग तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी त्याला आपण पुन्हा साईटवरती पाठवू आणि त्याला ते काम करायला लावू. साहेब, त्या माणसाने साहेबांचा एवढा विश्वास संपादन केला की या केबिनवरती तो अत्यंत जवळचा त्यांचा सहकारी झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की कधी कधी असं लोक माझं ऐकतात. एक बिल्डिंगला होता, तो नेहमीच खाडी करायचा. इथे एक नगरसेवक आला आणि त्याला साहेबांना दम दिला आणि मग त्यांनी मला फोन केला चेंबूरवरून की जाधव साहेब, तुम्ही युनियनचे पुढारी आहात, आठवडे साहेबांवर असा, आता त्याचं काम करून घ्या. मी पुन्हा साहेबांकडे आलो. साहेब म्हटलं, साहेब हा काम करण्याच्या लायकीचं नाही. ते म्हटले, आम्ही 16 लोक आहेत आमच्या गँगमध्ये, जर याचं काम केलं 16चे 16 तुमच्या युनियनचे मेंबर होत. पण जेव्हा काम केलं तर प्रत्यक्ष 8च लोक मेंबर झाले आणि शर्ते शेवटी रिटायर होताना तो एकटाच राहिला. आणि मी कुणाकडून 1 रुपया घेत नाही साहेब, म्हणजे ट्रान्सफरला देखील घेत नाही. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना सांगतो, बाबा याला इथं ठेवा, त्याला तिथं ठेवा, याची बदली थांबवा. याच्यामध्ये आजपर्यंत मी कुणाकडूनही पूर्ण वेळ काम करत असताना सुद्धा 1 रुपया घेतलेला नाही. त्याची फक्त माझी एकच अपेक्षा असते, तुझं काम झालं की माझ्या युनियनचा मेंबर हो. याच्या पलीकडे कोणती अपेक्षा केली नाही. आणि तशाच पद्धतीनं फुलपगार सुद्धा इथे आल्याच्या नंतर त्यांच्या सुद्धा बदलीचे अनेक प्रयोग झाले. आणि मग तेव्हा साळुंके साहेब हेही होते. त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं, साहेब माझ्यासाठी मी पहिल्यांदा तुमच्या केबिनमध्ये आलो, माझं पहिलं काम आहे, एवढंसं फक्त मला सहकार्य करा आणि या माणसाला इथेच राहू द्या. म्हणजे केलेला त्यांनी मेमो तयार केलेला रेल्वेवरचा तो सुद्धा थांबवला आणि साळुंके साहेबांनी त्यावेळेला राजेंद्र फुलपगार नावाच्या या आपल्या कर्मचाऱ्याला इथेच ठेवला. 8 वर्ष सेवा करून साहेब तो आज सेवानिवृत्त सन्मानपूर्वक होतोय. याच्यात माझा तुमच्यासारखे अधिकारी मला सहकार्य करतात आणि म्हणून मला फार आनंद झाला सगळ्यांपेक्षा. कारण अशा पद्धतीने एखादा कर्मचारी कामगार कामाला पात्र ठरतो तेव्हा अधिकाऱ्यांनाही बरं वाटतं. आणि आता काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली, नोकरी करतात पण कामं नाही करत आणि त्यामुळे अनेक अडचणी सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये आदर्श कामगार निर्माण झाले पाहिजेत, कर्मचारी निर्माण झाले पाहिजेत या मताचा मी आहे. आता मी मगाशी याला गेलो, मेट्रो रिटायर झाल्या कुपर हॉस्पिटलला, तिथे डीन आमचे मोहिते साहेब होते. त्यांना मी नेहमीच सांगतो की कुठल्याही अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीला वर्षाचे 365 दिवस आपण काम करतो, बिझी असतो, सगळं आहे, पण आपला जर का खाते प्रमुख आपल्या सत्काराला आला तर तो माणूस किती, आता नवीन आता कायदा येतोय 14 लाखापेक्षा ग्रॅज्युटी 20 लाख मिळणार म्हणून, म्हणजे असे लाखो रुपये जरी मिळाले तरी देखील आपल्या साहेबाची उपस्थिती या लाखो रुपयांपेक्षा त्या माणसाला आपल्या आयुष्यभर चेतना आणि प्रेरणा देणारी असतो. तो सगळ्यांना सांगतो, माझ्या सत्काराला माझा साहेब आला होता. आणि म्हणून जे साहेब असे येतात त्यांचे जरी मी पाय धरले नाही तरी शब्दाने त्यांचे आभार मानत असतो. त्यावरून साहेब तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मी तुम्हाला पत्र दिलं, राजेंद्र फुलपगार हे आमच्या जयंती उत्सव मंडळ इथे आपण छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करत असतो. या कार्यक्रमाला सुद्धा सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुख सगळे मला सहकार्य करतात आणि त्यामुळे या जयंतीच्या कामात देखील राजेंद्र फुलपगार यांनी मला खूप सहकार्य केलं. चळवळीत देखील ते चांगलं काम करतात आणि आज स्वपत्नीक त्यांचा या ठिकाणी हा निरोप समारंभ होतो आणि आज त्यांचा बर्थडे पण आहे. म्हणजे आपण कधी कधी सेवानिवृत्ती तारीख 30 किंवा 31 असते, चुकून एखादा 29 तारखेला फेब्रुवारी तरी 29 असते, अन्यथा या ठिकाणी 30 आणि 31 ही आपली सेवानिवृत्त तारीख. पण ज्या दिवशी बर्थडे असतो त्या दिवशी तो बर्थडे करतो आणि सगळ्यांना भोजन देतो आणि एक आनंद व्यक्त करतो. पण राजेंद्र फुलपगारांच्या जीवनामध्ये हा दुग्ध शर्करा योग आहे की त्यांच्या सेवानिवृत्ती तारीख 30 आहे आणि त्यांचा बर्थडे सुद्धा 30 तारखेचा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना या बर्थडेच्या या ठिकाणी मी माझ्या म्युन्सिपल मजदूर संघ युनियन कोड क्रमांक 52 या संघटनेचे ते आज सभासद आहे. लोक असं म्हणतात तरी हा आनंदाचा क्षणातला एक वेगळं दुःख देखील असतं. माझं नुकसान आहे कारण माझी एक संख्या घटलेली आहे. एक मेंबर मला मिळवताना खूप कठीण जातं. तेव्हा जे काही मेंबर आहे त्यातला एक माझी संख्या कमी झाली, पैसा महत्वाचा नाही पण माझी संख्या कमी झाली त्याचं मला दुःख आहे. पण तरी सुद्धा हा अत्यंत चांगला असा एक मला सहकार्य मिळाला
आणि या महामानवांच्या जयंतीच्या कार्यक्रमात देखील आपलं त्यांनी योगदान दिलं, सहकार्य केलं. त्याबद्दल आज मी भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले आणि आमच्या युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो की उर्वरित जीवनामध्ये तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, शतायुषित व्हा, अशा तऱ्हेच्या मी महानगरपालिकेच्या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांच्या वतीनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. माझा या गोष्टीवर विश्वास नाही बाबू साहेब, मी स्वतः सांगतो, हे पाय चालतात ना, तो पण आपल्याला आयुष्य मिळालं पाहिजे. एकदा पाय थांबले की तुम्ही कितीही प्रिय असा, कितीही संपत्ती असा, घरातल्या सगळ्यांना सुद्धा नकोसा होतो. आणि म्हणून मी बड्डेला कुणाला शतायुषी व्हा अशी शुभेच्छा देत नाही. मी नेहमीच सांगतो, चालता बोलता जा, आपला सुखाने गेलं बरं वाटतं. परंतु आता ही प्रथा आहे. राजेंद्र फुलपगार चांगले सिंगर आहेत, आमचे रुके सुद्धा सिंगर आहेत, ते फोटोग्राफर आहेत, ते सुद्धा सिंगर आहेत, हे एका परिवारामधले आहेत. आणि त्यामुळे एक गाणं असं आलं की ते गाणं कुठल्याही पिढीमध्ये गेलात तरी कोणी ते विसरत नाही. म्हणून असं म्हणतात, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, ऐशी मेरी शुभकामना आहे ती मी आता या ठिकाणी देतो आणि ते सांगतो. पुन्हा एकदा गोविंद साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय कामगार. आता यानंतर अध्यक्षांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो, आपल्या खात्याच्या वतीनं किंवा मित्र परिवाराच्या वतीनं ज्यांना